हॅलो फ्रेंड्स, मी विश्वास सर. आपण मागच्या लेक्चरमध्ये ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पाहिलेलं होतं, ज्याच्यामध्ये आपण वेल ऑफ डेथ अर्थात मौतचा कुआ याच्यामध्ये हॉरिझॉन्टल सर्कल्स परफॉर्म करण्यासाठी मिनिमम स्पीड किती असला पाहिजे याच्यासाठीचं डेरिव्हेशन डिराईव्ह केलेलं आहे. या लेक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये आपल्याला बँकिंग ऑफ रोड पाहायचंय. बघा, ज्या वेळेस आपल्याला एखाद्या हॉरिझॉन्टल कर्व्ड रोडवरती गाडी न्यायची असते, त्यावेळेस आपल्याला जो काय मॅक्झिमम स्पीड आहे तो मॅक्झिमम स्पीड आपण काढलेला आहे. आता याच्यात प्रॉब्लेम हा आहे की अशा वेळेला तुमचा मॅक्झिमम स्पीड जो आहे तो जर आपल्याला वाढवायचा असेल, काय करायचं आहे, वाढवायचा आहे, तर मॅक्झिमम स्पीड वाढवण्यासाठी आपल्याकडे एक दोन पर्याय असतात. त्यातला पहिला पर्याय हा की जर समजा तुमचा स्पीड मॅक्झिमम स्पीड पेक्षा जास्त झाला तर तुमची गाडी स्किड होणार आहे, स्लिप होणार आहे, घसरणार आहे, तुम्ही पडणार आहेत, बरोबर. मग हे होऊ नये म्हणून आपण काय करायचं, रस्त्याचा जो काय फ्रिक्शन फोर्स आहे किंवा रस्त्यावरचं जे फ्रिक्शन आहे ते फ्रिक्शन वाढवायचं. मग फ्रिक्शन वाढवण्यासाठी काय करायचं, आपण तिथे दगडधोंडे टाकून द्यायचे. ठीक आहे. आता दगडधोंडे टाकून दिल्यानंतर फ्रिक्शन वाढायलंय, पण आपली जी काय गाडी आहे, आपल्या गाडीचे टायर आणि ती दगड यांच्यात फ्रिक्शन झाल्यामुळं आपल्या गाडीचं टायर झिजणार आहे, झीज लवकर होणार आहे. त्यासाठी आपल्याकडं पुस्तकामध्ये एक शब्द प्रयोग वापरलेला आहे, तो म्हणजे विअर अँड टिअर ऑफ टायर्स. आपल्या टायरची झीज होणार आहे, बरोबर. म्हणजे हे झालं लाखाचं 12,000. मग आपल्याला आपल्या टायरची झीज होऊ द्यायची नाही, म्हणून करायचंय काय बघा सगळेजण. एवढ्यासाठी काय करायचंय, हा जो काय आपला रोड आहे, या रोडचा जो आउटर एज आहे, कसली एज आहे, आउटर एज. आउटर एज म्हणजे काय, बाहेरची जी बाजू आहे, बाहेरचा जो कोना आहे, कोपरा आहे, हा बाहेरचा कोपरा थोडासा वर उचलायचा, बाहेरचा कोपरा थोडासा वर उचलायचा. आतमधला आहे तसाच ठेवायचा आहे, लक्ष द्या. आतमधला कोपरा आहे तसाच ठेवायचा आहे, बाहेरचा कोपरा थोडासा वर उचलायचा आहे आणि इथं सुटेबल अँगल तयार झाला पाहिजे. काय तयार झाला पाहिजे, अँगल. या प्रोसेसला म्हणायचंय बँकिंग ऑफ रोड. काय म्हणायचंय, बँकिंग ऑफ रोड. आता काय होतंय, इथं तुम्हाला फ्रिक्शन वाढवायची गरज लागत नाही आणि तुम्ही ज्या वेळेस हा रोड उचलताय, एका बाजूने उचलायचा, एका बाजूने आहे तसाच ठेवायचा, अशा वेळेस तुम्ही तुमचा मॅक्झिमम स्पीड जो आहे तो वाढवू शकता. मॅक्झिमम स्पीड तुम्ही वाढवू शकता आणि तुम्ही घसरणार सुद्धा नाही. ही गोष्ट लक्षात येते. चला परत एकदा लक्ष द्या. बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय, तर ही प्रोसेस आहे. कसली प्रोसेस आहे, आउटर एज जो आहे, बाहेरची बाजू जी आहे, ही बाहेरची बाजू थोडीशी वर उचलायची आणि आतमधली बाजू आहे तशी ठेवायची. बाहेरची बाजू वर उचलत असताना समथिंग अँगल इथं तयार झाला पाहिजे, म्हणजे सुटेबल अँगल तयार झाला पाहिजे. उगा कसला बी अँगल तयार करून उपयोगाचं नाही. याच्यामुळं काय होतंय, तर आपला जो काय मॅक्झिमम सेफेस्ट स्पीड आहे, हा मॅक्झिमम सेफेस्ट स्पीड वाढतो. याच्यासाठी करायचंय, रोड उचलायचा आहे, याला म्हणायचं बँकिंग ऑफ रोड. काय म्हणायचं बाळांनो, बँकिंग ऑफ रोड. मराठीतून समजलं. हे जे आपल्याला मराठीतून समजलेलं आहे यालाच इंग्रजीमध्ये लिहायचं. कसं लिहायचं मी सांगतो, या इकडं. पॉइंटचं नाव आहे बँकिंग ऑफ रोड. मग बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय, चला लक्ष द्या सगळेजण. ही प्रोसेस आहे, काय आहे, द प्रोसेस इन विच, याच्यामध्ये काय केलं जातं रे, द प्रोसेस इन विच आउटर साइड ऑफ रोड किंवा आउटर एज ऑफ रोड, आउटर एज ऑफ रोड इज रेज्ड अबव, इज रेज्ड अबव. अबव म्हणजे हा जो काय बाहेरचा एंड आहे याला थोडस वर उचलायचंय. कशापासून, हे जे काय तुमचं इनर एज आहे ते आहे तसंच ठेवायचं, अबव दॅन इनर एज, मेकिंग अ सुटेबल अँगल, मेकिंग अ सुटेबल अँगल इज कॉल्ड बँकिंग ऑफ रोड. यालाच काय म्हणायचं बाळांनो, बँकिंग ऑफ रोड असं म्हणायचंय. बघा, हे दिसायलंय सगळ्यांना.
आपण काय केलंय, बाहेरची बाजू थोडीशी वर उचलली, आतमधली बाजू आहे तशीच ठेवली. बाहेरची बाजू ज्या वेळेस आपण वर उचलतो त्यावेळेस एक सुटेबल अँगल तयार करायचा आहे. या सुटेबल अँगललाच काय म्हणायचंय, सॉरी, ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसलाच काय म्हणायचंय, तर बँकिंग ऑफ रोड म्हणायचंय. मग पुढचा पॉइंट आपल्याला मिळतो की अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय असेल. अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय असेल. बघा, आपला जो काय वर उचललेला रस्ता आहे दिसतोय, हा वर उचललेला रस्ता आणि हा हॉरिझॉन्टल यांच्यामध्ये जो अँगल तयार झालाय या अँगलला म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग. काय म्हणायचंय, अँगल ऑफ बँकिंग. नीट लक्ष द्यायचं सगळ्यांनी. हा जो आपण वर उचललेला रस्ता, सरफेस ऑफ रोड आणि हॉरिझॉन्टल यांच्यात तयार झालेला जो काय अँगल आहे या अँगलला काय म्हणायचंय आपल्याला, अँगल ऑफ बँकिंग म्हणायचंय. काय म्हणायचंय, अँगल ऑफ बँकिंग. मराठीतून कळालं, इंग्लिशमध्ये लिहायचं. काय सांगितलं मी, सरफेस ऑफ रोड आणि हॉरिझॉन्टल यांच्यात तयार झालेला जो अँगल आहे याला म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग. मग अँगल ऑफ बँकिंगची डेफिनेशन काय लिहायची, अँगल बिटवीन surface of road and horizontal. सरफेस ऑफ रोड आणि हॉरिझॉन्टल यांच्यात तयार झालेला अँगल, अँगल बिटवीन सरफेस ऑफ रोड अँड हॉरिझॉन्टल इज कॉल्ड अँगल ऑफ बँकिंग. यालाच काय म्हणायचंय, अँगल ऑफ बँकिंग असं म्हणायचं. ठीक आहे, हे लिहून घ्यायचं सगळ्यांनी, पॉज करायचं आणि लिहून घ्यायचं. ठीक, आता पुढं समजा एखादा रोड आहे, तो रोड थिटा एवढ्या अँगलनं बँक केलेला आहे, वर उचललेला आहे. अँगल ऑफ बँकिंग किती आहे, थिटा. आता इथं असं समजूयात आपण की इथं फ्रिक्शन जे आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जे आहे ते 0 आहे. किती आहे, 0. मग आपल्याला याच्यावरचा मॅक्झिमम स्पीड लिमिट काढायचंय. काय काढायचंय, मॅक्झिमम स्पीड लिमिट. सो पॉइंटचं नाव टाकतो मी, मॅक्झिमम स्पीड लिमिट ऑन बँक्ड रोड. हा जो काय आपल्याकडे बँक्ड रोड आहे या बँक्ड रोड वरती मॅक्झिमम स्पीड लिमिट आपली किती असते. तर लेट अस कन्सिडर की आपल्याकडे एक गाडी आहे सुंदर अशी. ठीक आहे, ही जी गाडी आहे या गाडीचं मास आहे m एवढं. मग इकडं अगोदर सगळं लिहून घ्यायचं. काय काय लिहून घ्यायचं, r म्हणजे काय असणार आहे, रेडियस ऑफ कर्व्ड रोड. रेडियस ऑफ कर्व्ड रोड. पुढं m म्हणजे काय असणार आहे, मास ऑफ व्हेइकल. आपली जी गाडी आहे या गाडीचं मास आहे, मास ऑफ व्हेइकल किती आहे, m. थिटा, थिटा म्हणजे असणार आहे आपला अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग. चला, आता हे आपल्याला जे काय माहिती आहे ते सगळं लिहिलं. काय काय लिहिलं, याचं मास m आहे, कर्व्ड रोडची रेडियस r आहे आणि थिटा काय आहे, अँगल ऑफ बँकिंग. याच्यावर अप्लाय होणारे फोर्सेस लिहायचे. काय लिहायचे, फोर्सेस. बघा, याच्यावरती डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये अप्लाय होणार आहे याचं स्वतःचं वेट mg. काय अप्लाय होणार आहे, याचं स्वतःचं वेट mg. नॉर्मल रिएक्शन अप्लाय होईल बट इट विल बी परपेंडिक्युलर टू सरफेस. आपल्या रोडचा जो सरफेस आहे याला तुमचा नॉर्मल रिएक्शन कसा असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. मग इथं लिहायचं फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल. मग या व्हेइकल्स वरती अप्लाय होणारे फोर्सेस काढायचे. पहिला फोर्स कोणता असणार आहे, वेट mg. कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे वेट mg, चला सगळेजण सांगा. वेट mg अप्लाय होतं डाऊनवर्ड डायरेक्शनला. दुसरं नॉर्मल रिएक्शन आहे, कुठला आहे, नॉर्मल रिएक्शन n. कसा आहे, परपेंडिक्युलर टू द सरफेस. मग हा जो काय आपला नॉर्मल रिएक्शन आहे या नॉर्मल रिएक्शनला आपल्याला रिझॉल्व्ह करावं लागतं. हा जर अँगल थिटा असेल तर इथं हा सुद्धा अँगल काय असणार आहे आपला, थिटा. मग हा जो व्हर्टिकल असेल या व्हर्टिकलला आपण लिहू शकतो n कॉस थिटा आणि या हॉरिझॉन्टलला आपण लिहू शकतो n साइन थिटा. n कॉस थिटा आणि n साइन थिटा. आता बॅलन्स करायचे फोर्सेस जे आहेत ते फोर्सेस बॅलन्स करायचे. कशी करायचे बघा, लक्ष द्या सगळेजण.
या mg ला बॅलन्स करण्याचं काम आहे n cos थिटाचं. कुणाचं? n cos थिटाचं. मग इथं लिहायचं वेट mg is balanced by n cos theta. सो मला काय मिळतं? सो देअरफॉर n cos theta इज इक्वल टू मला मिळतं mg. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. पुढं या इकडे सगळेजण n sin थिटाची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल आहे. हा जो कर्वड रोड आहे या कर्वड रोडच्या सेंटरला n sin थिटा ऍक्ट व्हायला. याचा अर्थ हा n sin थिटा तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. काय प्रोव्हाइड करतोय? सेंट्रिपिटल फोर्स. मग आपल्याला इथं काय लिहिता येतं? n sin थिटा प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. So therefore n sin theta is equal to mv square divided by r. हा मॅक्झिमम स्पीड असल्यामुळे आपण इथं mv मॅक्स म्हणूया. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. करायचं काय बघा, लक्ष द्या सगळेजण. इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 करायचं. इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. मग मला काय मिळतं? n sin theta डिवायडेड बाय n cos theta इज इक्वल टू, चला हे लिहून घ्यायचं अगोदर, mv max स्क्वेअर डिवायडेड बाय r डिवायडेड बाय mg. याला थोडस व्यवस्थित लिहूयात. ठीक आहे. n ला n कॅन्सल झालं, साइन डिवाइड बाय कॉस काय असतं? tan थिटा इज इक्वल टू mv max स्क्वेअर डिवायडेड बाय mg. आणि हे जे r आहे ते यांच्यासोबत येणार, इथे लिहिणार मी r. v ला v काय झालं? कॅन्सल. मला काय मिळतं रे इथं? मला मिळतं tan थिटा इज इक्वल टू v मॅक्स स्क्वेअर डिवायडेड बाय rg. rg डिव्हिजन मध्ये, इकडे गेल्यावर जातं मल्टिप्लिकेशन मध्ये. मला मिळतं v मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू rg tan थिटा. मग दोन्हीकडे स्क्वेअर रूट घ्या. मला मिळतं v मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट rg tan थिटा. सो तुमची जी काय मॅक्झिमम स्पीड असणार आहे बँकड रोड, आणि तो ही कर्वड म्हणजे बँकड कर्वड रोड वरती तुमची जी काय मॅक्झिमम स्पीड असणार आहे ती असणार आहे Vmax इज इक्वल टू अंडर रूट rg tan थिटा. जर समजा कोणी तुम्हाला अँगल विचारला, याच्यावरून अँगल काढायचा, अँगल विचारला तर तो अँगल येणार थिटा इज इक्वल टू tan इनवर्स Vmax स्क्वेअर डिवायडेड बाय rg. हा फॉर्म्युला वापरला तर तुम्हाला अँगल काढता येतो, अँगल ऑफ बँकिंग काढता येतं. काय अडचणीत पर्यंत? ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बँकिंग ऑफ रोड, अँगल ऑफ बँकिंग आणि मॅक्झिमम स्पीड किती असेल हे पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिनिमम लिमिट, लोअर लिमिट आणि मॅक्झिमम लिमिट या 2 गोष्टी आपल्याला पाहायच्यात. तर या जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाईक करायचंय, शेअर करायचंय, सबस्क्राईब करायचंय आणि आपल्या मित्रांपर्यंत, ज्यांना ज्यांना मराठीतून फिजिक्स शिकण्याची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.